नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अश्वजित तुमच्या सर्वांचं आपल्या इंडिया नॉलेज या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आणि आजच्या आपल्या सेशनला मी सुरुवात करतो. आज आपण विद्यार्थी मित्रांनो युपीएससी बद्दल डिटेल माहिती जाणून घेणार आहोत. युपीएससीचा एक्झाम पॅटर्न समजून घेणार आहोत. कोणती रेफरन्स बुक वापरायची ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. सर्वात पहिले की यूपीएससीचा लॉंग फॉर्म आहे विद्यार्थी मित्रांनो, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. त्याला मराठीमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणतात. ही जी सेंट्रल गव्हर्नमेंटची जी बॉडी आहे विद्यार्थी मित्रांनो, ही बॉडी IAS, IPS, IFS, IRS सारख्या अधिकाऱ्यांची स्पर्धा परीक्षेद्वारे निवड करत असते. आणि ही जी स्पर्धा परीक्षा आहे किंवा जी एक्झाम कंडक्ट करते ती सिव्हिल सर्व्हिस एक्झाम म्हणून ओळखली जाते. आणि ही जी एक्झाम आहे ही 3 फेज मधून कंडक्ट केल्या जाते. पहिला जो आहे तो प्रिलिम्सचा टप्पा आहे, त्याच्यानंतर मेन्स, त्याच्यानंतर पर्सनॅलिटी टेस्ट. आणि ही जी एक्झाम द्यायची असेल तर ह्या एक्झामसाठी तुम्हाला मिनिमम एनी फील्ड ग्रॅज्युएशन आवश्यक असते. म्हणजे की शासनाच्या मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून तुम्हाला ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणं आवश्यक आहे. एवढंच नाही तर जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला आहे ते सुद्धा यूपीएससीची सिव्हिल सर्व्हिसची एक्झाम देऊ शकतात. पण त्यांची एक अट आहे की ज्यावेळेला तुम्ही प्रिलिम्स पेपर दिल्यानंतर जेव्हा तुम्ही मेन्सला क्वालिफाय व्हाल तेव्हा तुम्हाला किंवा तुमच्याकडे ग्रॅज्युएशनचं कम्प्लीट असलेलं डिग्री सर्टिफिकेट आवश्यक असते, अन्यथा तुम्ही डिस्क्वालिफाय व्हाल. त्याच्यानंतर आहे की ही जी एक्झाम आहे सिव्हिल सर्व्हिस, या एक्झाम देण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 21 वर्ष कम्प्लीट असणं आवश्यक असते. आणि ही वयाच्या 32व्या वर्षापर्यंत तुम्हाला ही एक्झाम देता येते. आणि जे कॅटेगरीचे स्टुडंट आहे OBC, SC, ST यांना वयामध्ये सुद्धा सवलत मिळते. आता हे झालं इथपर्यंत. तर इथून पुढे आपण जो पहिला टप्पा आहे यूपीएससीचा प्रिलिम्सचा तो टप्पा आपण समजून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रिलिम्स मध्ये 2 पेपर असतात. जो पहिला पेपर आहे त्याला जनरल स्टडी पेपर 1 म्हणतात आणि दुसरा जो पेपर आहे त्याला जनरल स्टडी पेपर 2 म्हणतात. याला शॉर्टकट मध्ये विद्यार्थी मित्रांनो GS1, GS2 सुद्धा म्हटलं जाते. आणि GS2 जो आहे त्याला CSAT सुद्धा म्हणतात. आणि ही जी दोन्ही पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो 200-200 मार्काची असतात आणि 2-2 तास प्रत्येक पेपरला वेळ असतो. तर याच्यानंतर आपण जो पहिला पेपर आहे जनरल स्टडी पेपरवर त्याच्यामध्ये कोणते कोणते सब्जेक्ट येतात त्याबद्दल आपण माहिती घेऊया. सर्वात पहिला जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे करंट अफेअर, नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचे इम्पॉर्टंट न्यूज. त्याच्यानंतर दुसरा जो सब्जेक्ट आहे तो आहे इंडियन हिस्ट्री. याच्यामध्ये प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास याचा सुद्धा समावेश आहे. त्याच्यानंतर तिसरा जो विषय आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे जिओग्राफी. जिओग्राफीमध्ये भारताचा आणि जगाचा जिओग्राफी सुद्धा विचारला जाता. आणि त्याच्यानंतर इंडियन पॉलिटी आहे चौथा. आणि 5वं जे आहे ते आहे इंडियन इकॉनॉमी. आणि 6वं जे आहे ते आहे एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी. आणि 7वं जे आहे जनरल सायन्स. जनरल सायन्स मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे 3 सब्जेक्ट इन्क्लूड आहे. आणि याच्यानंतर लक्षात ठेवायचं आहे की हा जो पहिला पेपर आहे जनरल स्टडी 1 याच्यामध्ये 100 क्वेश्चन असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स असतात. असे एकूण 200 मार्काचा पेपर असतो. याच्यानंतर आपण CSAT बद्दल म्हणजे जो दुसरा पेपर आहे जनरल स्टडी पेपर 2 त्याच्याबद्दल माहिती घेऊ. हा जो पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो CSAT हा क्वालिफाईंग पेपर आहे. आणि याच्यामध्ये तुमचं कॉम्प्रेन्शन, त्याच्यानंतर बेसिक न्यूमेरिसी, डाटा इंटरप्रिटेशन, लॉजिकल रिझनिंग, मेंटल ॲबिलिटी या पद्धतीचे जे टॉपिक्स आहे हे यामध्ये असतात. आणि सर्वात महत्वाचा एक आहे की हा 200 मार्काचा पेपर जरी असला तरी याच्यामध्ये 80 प्रश्न विचारले जातात. एका प्रश्नाला 2.5 मार्क असतात. अशा पद्धतीने टोटल 200 मार्काचा पेपर असतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे की हा क्वालिफाईंग पेपर असल्यामुळे ह्या पेपरमध्ये तुम्हाला 33.33% गुण घेणं आवश्यक असते. म्हणजे 200 पैकी कमीत कमी 67 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स तुम्हाला घ्यावे लागतात, तेव्हा तुम्ही हा पेपर क्वालिफाय होता. आणि CSAT साठी जे रेफरन्स बुक जर तुम्हाला वापरायचं असेल तर त्या रेफरन्स बुक मध्ये सगळ्यात चांगलं रेफरन्स बुक मानलं जाते ते आहे RS अग्रवाल सरांचं. आणि जर तुम्ही मराठीमधून जर तुम्हाला CSATची तयारी करायची असेल तर तुम्हाला मराठीमध्ये युनिक अकॅडमीचं किंवा रंजन कोळंबे सरांचं भगीरथ अकॅडमी आहे त्यांचे CSATचे नोट्स सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. आणि प्रिलिम्स मध्ये विद्यार्थी मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग आहे.
आणि यामध्ये तुम्हाला म्हणजे 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे की एका प्रश्नाला जवळपास जर 3 प्रश्नाची उत्तर चुकली तर एका प्रश्नाचे गुण वजा केले जाते. आता हे झालंय प्रिलिम्स बद्दल. ठीक आहे, तर जितके वॅकन्सीज असतात विद्यार्थी मित्रांनो, त्या वॅकन्सी पैकी जवळपास 15 ते 16 पट विद्यार्थी प्रिलिम्स मधून मेन्स साठी क्वालिफाय केल्या जाते. आणि आता आपण मेन्स बद्दल माहिती जाणून घेऊया. मेन्स मध्ये विद्यार्थी मित्रांनो टोटल 9 पेपर असतात. त्यातला जो पहिला पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो तो इंडियन लँग्वेज आहे, म्हणजे की भारतीय संविधानानुसार जे 22 लँग्वेज मान्यता प्राप्त आहे त्या 22 लँग्वेज पैकी कोणत्याही एका लँग्वेज मध्ये किंवा तुमच्या मातृभाषेमध्ये तुम्ही तो इंडियन लँग्वेजचा पेपर देऊ शकता. दुसरा जो पेपर आहे तो इंग्लिश आहे, तो इंग्लिश सगळ्यांना कंपल्सरी आहे. आणि हे जे पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो, हे 2 पेपर मराठी किंवा इंग्लिश लँग्वेज पेपर हे 300 मार्काचे असतात. आणि ह्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 25% मार्क्स मिळवणं कंपल्सरी असते. जर सपोज तुम्ही या लँग्वेज पेपरमध्ये जर 25% वर जर मार्क्स किंवा क्वालिफाय जर तुम्ही हा पेपर केला नाही तर तुमचे अदर्स पेपर चेक केला जात नाही. त्याच्यानंतर जर विद्यार्थी मित्रांनो निबंधाचा पेपर आहे, तर युपीएससीचा जो निबंधाचा पेपर आहे तो 250 मार्काचा पेपर असतो. आणि त्यामध्ये तुम्हाला 2 निबंध लिहायचे असतात जवळपास 2,500 शब्दामध्ये, म्हणजे एका निबंधाला कमीत कमी 1200 ते 1250 शब्दामध्ये तुम्हाला लिहायचा असतो. आणि हा जो निबंधाचा पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये 2 पार्ट असतात. पहिला पार्ट मध्ये 4 निबंध असते आणि दुसऱ्या पार्ट मध्ये 4 निबंध असते. तुम्हाला ह्या प्रत्येक पार्ट मध्ये ज्या 4 निबंध दिल्या त्यापैकी किमान 2 निबंध म्हणजे पहिल्या पार्ट मध्ये 1 आणि दुसऱ्या पार्ट मध्ये 1 निबंध सिलेक्ट करून तुम्हाला जवळपास 1250 शब्दामध्ये 2 निबंध तुम्हाला लिहायचे असतात. याच्यानंतरचा जो पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो तो जनरल स्टडीजचे पेपर आहे. तुम्हाला टोटल 4 जनरल स्टडीजचे पेपर असतात, GS1, GS2, GS3 आणि GS4. तर आपण थोडा डिटेल पॅटर्न समजून घेऊ की GS1 जो आहे जनरल स्टडी पेपर 1, ह्यामध्ये हा जो पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो हा सुद्धा 250 मार्काचा पेपर असतो. आणि यामध्ये तुम्हाला रिटर्न मध्ये लिहावं लागते. आणि ह्या 250 मार्काच्या पेपरमध्ये तुम्हाला 10 मार्काचे 10 क्वेश्चन्स असतात आणि 15 मार्काचे 10 क्वेश्चन्स, म्हणजे एकूण 250 मार्काचा पेपर. आणि याच्यामध्ये विषय आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिला विषय आहे तो आहे आर्ट अँड कल्चरचा. दुसरा आहे आधुनिक भारताचा इतिहास आणि आधुनिक जगाचा इतिहास. त्याच्यानंतर तिसरा आहे भारताचा आणि जगाचा भूगोल. आणि चौथा जो विषय आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे इंडियन सोसायटी. हे 4 सब्जेक्ट तुम्हाला GS1 पेपर मध्ये आहेत. आणि यांच्यासाठी जे रेफरन्स बुक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आर्ट अँड कल्चर साठी नितीन सिंघानिया सरांचं सुद्धा रेफरन्स बुक वापरू शकता, किंवा भूषण देशमुख सरांचं सुद्धा मराठीमध्ये आर्ट अँड कल्चरचं पुस्तक आहे, ते पण सुद्धा तुम्ही वाचू शकता. आणि दुसरा जो विषय विद्यार्थी मित्रांनो आधुनिक भारताचा इतिहास, यासाठी तुम्ही आधुनिक भारताचा इतिहास ग्रोवर अँड बेल्लेकर सरांचं जे मराठीमध्ये पुस्तक आहे ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकता, किंवा मॉडर्न इंडिया बिपिन चंद्राचं सुद्धा तुम्ही पुस्तक वाचू शकता. सोबतच इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स हे सुद्धा मराठीमध्ये आहे, ते पण सुद्धा बिपिन चंद्र सरांचं आहे, ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इंडिया सिन्स इंडिपेंडन्स बिपिन चंद्र सरांचं सुद्धा रेफरन्स बुक वापरू शकता. या रेफरन्स बुक मध्ये विद्यार्थी मित्रांनो 1950च्या नंतरचा भारत किंवा त्याच्यावर माहिती दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर जो आहे तो आहे इंडियन जॉग्राफी. इंडियन जॉग्राफीसाठी तुम्ही माजी दुसरे सरांचं मराठीमधलं पुस्तक वापरू शकता. त्याच्यानंतर युनिक अकॅडमीचं भूगोलचं नोट्स आहे विद्यार्थी मित्रांनो, भूगोल जग आणि भारत हे सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. किंवा AB सौदी सरांचं मराठीमध्ये अतिशय चांगलं पुस्तक आहे, ते सुद्धा तुम्ही जॉग्राफीसाठी वापरू शकता. आणि त्याच्यानंतर जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे इंडियन सोसायटी. तर इंडियन सोसायटीसाठी तुम्ही विजन IAS किंवा दृष्टी IASचं नोट्स सुद्धा रेफर करू शकता. आणि सोबतच चे न्यूजपेपर सुद्धा तुम्हाला यासाठी रेफर करावं लागेल, कारण की करंट अफेअर बेस हे क्वेश्चन असतात. आणि वर्ल्ड हिस्ट्रीसाठी विद्यार्थी मित्रांनो मराठीमध्ये जयज्ञान माथुर सरांचं पुस्तक ट्रान्सलेट केलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. हे झाले GS1 बद्दल. तर आता आपण GS2 बद्दल पाहूया. GS2 मध्ये विद्यार्थी मित्रांनो इंडियन पॉलिटी, सोशल जस्टिस आणि इंटरनॅशनल रिलेशन हे टॉपिक आहे. आणि ह्या टॉपिकचे रेफरन्स बुक आहे विद्यार्थी मित्रांनो
इंडियन पॉलिटीसाठी तुम्ही एम लक्ष्मीकांत सरांचा मराठीमध्ये ट्रान्सलेट झालेलं रेफरन्स बुक वापरू शकता. सोबतच युनिक अकॅडमीचं तुकाराम जाधव सरांचं नोट्स आहे विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधान आणि राजकारण व कायदे, हे सुद्धा अतिशय चांगलं पुस्तक आहे. त्याच्यानंतर तुम्ही सोशल जस्टिससाठी विजन IAS किंवा दृष्टी IASचं नोट्स सुद्धा तुम्ही वापरू शकता, सोबतच न्यूजपेपर. आणि जे IRचं जे टॉपिक आहे विद्यार्थी मित्र इंटरनॅशनल रिलेशन, ते तुम्ही मॅग्राविन पब्लिकेशनचं पुष्पेश पंत सरांचं नोट्स आहे ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. आणि हा जो पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर सेम 250 मार्काचा आहे आणि सेम याच्यामध्ये 10 मार्काचे 10 क्वेश्चन्स आणि 15 मार्काचे 10 क्वेश्चन्स असं विचारला जाते. याच्यानंतरचा जो पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो, जो GS पेपर 3, तो जो आहे तो आहे टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, बायोडायव्हर्सिटी, एन्व्हायरमेंट, इंटरनल सिक्युरिटी आणि डिझास्टर मॅनेजमेंट. हा पण पेपर विद्यार्थी मित्रांनो 250 मार्काचा असतो आणि याच्यामध्ये सुद्धा 10 मार्काचे 10 क्वेश्चन आणि 15 मार्काचे 10 क्वेश्चन असतात. आणि रेफरन्स बुक आहे विद्यार्थी मित्रांनो, इंडियन इकॉनॉमीसाठी तुम्ही रंजन कोळंबे सरांचं मराठीतलं पुस्तक वापरू शकता, अर्थशास्त्र नावाचं. ते अतिशय चांगलं पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो. सोबतच एन्व्हायरमेंटसाठी तुम्ही मराठीमध्ये डॉक्टर तुषार गोरपडे सरांचे नोट्स वापरू शकता. त्याच्यानंतर जो सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो, हा टॉपिक तुम्ही विजन IAS किंवा दृष्टी IASच्या नोट्समधून सुद्धा तुम्ही करू शकता. सोबतच करंट अफेअरचे न्यूज आणि इंटरनल सिक्युरिटी आणि डिझास्टर मॅनेजमेंट हे सुद्धा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो विजन IAS किंवा दृष्टी IASच्या नोट्समधून रेफर करू शकता. त्याच्यानंतरचा सर्वात महत्वाचा पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो GS 4. हा जो पेपर आहे हा इथिक्स पेपर आहे. हा पण सुद्धा विद्यार्थी मित्रांनो सेम 250 मार्काचा असतो. याच्यामध्ये थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल दोन्ही क्वेश्चन असतात. प्रॅक्टिकल म्हणजे की तुम्हाला एखादी सिच्युएशन दिल्या जाते आणि त्याच प्रॉब्लेमचं तुम्हाला सॉल्युशन लिहायचं असतं. आणि यासाठी रेफरन्स बुक आहे विद्यार्थी मित्रांनो, मराठीमध्ये युनिक अकॅडमीचं अपर्णा दीक्षित मॅमचं पुस्तक आहे, ते सुद्धा अतिशय चांगलं आहे, ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. आणि हे जे झालं विद्यार्थी मित्रांनो निबंधापासून तर GS 1, GS 2, GS 3, GS 4. आता याच्यानंतरचा जो पेपर असतो विद्यार्थी मित्रांनो तो राहतो ऑप्शनल पेपर. ऑप्शनल मध्ये तुम्हाला 2 पेपर द्यावे लागतात. आणि ऑप्शनल हा पेपर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जो विषय आवडतो किंवा ज्या विषयामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त इंटरेस्ट आहे किंवा एक प्रकारे तुम्ही स्पेशलिस्ट असल्यासारखे आहात, तो आवडीचा विषय तुम्हाला ऑप्शनल म्हणून निवडायचा असतो. आणि हा ऑप्शनल पेपर विद्यार्थी मित्रांनो 500 मार्काचा असतात. म्हणजे याच्यामध्ये 2 पेपर असल्यामुळे 250 मार्काचे 2 सेपरेट पेपर असतात. आणि हा झाला विद्यार्थी मित्रांनो GSचा पॅटर्न. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की निबंधापासून GS 1, GS 2, GS 3, GS 4 साठी तुम्ही एक लँग्वेज निवडू शकता आणि ऑप्शनल पेपर साठी सुद्धा तुम्ही दुसरी लँग्वेज निवडू शकता किंवा दोन्ही याच्यामध्ये सुद्धा तुम्ही एक लँग्वेज घेऊ शकता. म्हणजे इथे तुम्हाला पूर्णपणे स्वातंत्र्य आहे लँग्वेज निवडण्याचं. म्हणजे याचा अर्थ असा होतो की जर सपोज मला निबंधापासून GS 1, GS 2, GS 3 आणि GS 4 हा पेपर मला मराठीतून लिहायचा असेल तर मी मराठीमधून लिहू शकतो. आणि ऑप्शनल पेपर जर मला इंग्लिशमधून लिहायचा असेल तर मी इंग्लिशमधून लिहू शकतो किंवा दोन्ही पेपर मी मराठीमधूनही लिहू शकतो किंवा इंग्लिशमधूनही लिहू शकतो. पण तुम्हाला यासाठी विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेला तुम्ही प्रिलिम्सचा फॉर्म भरता किंवा प्रिलिम्सचा फॉर्म भरत असताना तुम्हाला तिथे लँग्वेज मेन्शन करावं लागेल 2 याच्यासाठी. हा झाला आहे विद्यार्थी मित्रांनो मेन्सचा पॅटर्न. आणि इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की जे विद्यार्थी मेन्स मध्ये इंटरव्ह्यूला क्वालिफाय होतात त्याची जी संख्या असते विद्यार्थी मित्रांनो ती जी आहे ती म्हणजे जेवढे वॅकन्सी असतात त्याच्या 3 पट विद्यार्थी मेन्ससाठी इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय होतात. आणि इंटरव्ह्यू हा सगळ्यात शेवटचा टप्पा असतो विद्यार्थी मित्रांनो ह्या सिव्हिल सर्व्हिस एक्झामचा. आणि ह्या इंटरव्ह्यू मध्ये क्वालिफाय झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे पर्सनॅलिटी टेस्ट किंवा UPSC ची बोर्डची जी बॉडी असते ते काय करतात, जे ऍस्पिरंट असतात इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालेले त्यांच्याकडून 7 क्वालिटी चेक करतात. त्यातला पहिला म्हणजे 7 आपण पाहून घेऊया. पहिला आहे विद्यार्थी मित्रांनो मेंटल अलर्टनेस. यामध्ये तुमची मानसिक सतर्कता तपासली जाते. दुसरं जे आहे ते क्रिटिकल पॉवर ऑफ ॲसिमिलेशन. त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते आहे क्लिअर अँड लॉजिकल एक्सपोजिशन, म्हणजे की यामध्ये तुमचं स्पष्ट आणि तार्किक प्रदर्शन चेक केला जाते. आणि
चौथा जे आहे अ बॅलन्स ऑफ जजमेंट, म्हणजे की तुम्ही जे काही क्वेश्चन किंवा जे काही सिच्युएशन असेल त्या सिच्युएशनचा निर्णय देताना तुम्ही बॅलन्स कशा पद्धतीनं साधता ते सुद्धा यामध्ये चेक केलं जातं. त्याच्यानंतर पाचवा विद्यार्थी मित्रांनो व्हेरायटी अँड डेप्थ इन इंटरेस्ट, म्हणजे की तुमचा जो इंटरेस्ट आहे त्या इंटरेस्टमध्ये विविधता आणि त्याची डेप्थ नॉलेज तुम्हाला किती आहे हे सुद्धा चेक केल्या जाते. आणि सहावं क्वालिटी आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे द ॲबिलिटी ऑफ सोशल कोहेशन अँड लिडरशिप, म्हणजे की सामाजिक एकता आणि नेतृत्व करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे की नाही हे सुद्धा चेक केला जाते. आणि सातवं क्वालिटी आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे इंटेलेक्च्युअल अँड मोरल इंटिग्रिटी, म्हणजे की बौद्धिक आणि नैतिक अखंडता. हे जे 7 क्वालिटी आहे विद्यार्थी मित्रांनो हे UPSC इंटरव्ह्यू मध्ये तुमचं चेक करत असतात. यालाच पर्सनॅलिटी टेस्ट असं म्हटलं जाते. हे झालं विद्यार्थी मित्रांनो पूर्ण UPSC बद्दल माहिती. त्याच्यानंतर आपण विद्यार्थी मित्र एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळेला आपण UPSC ची तयारी करतो तर UPSC ची तयारी करत असताना साधारणतः तुम्हाला कमीत कमी 1.5 ते 2 वर्षाचा कालावधी लागतो. आणि UPSC ची तयारी विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिले ऑप्शनलची तयारी करायची, म्हणजे ऑप्शनल कम्प्लीट झाल्यानंतर मग GS ची तयारी करायची, म्हणजे GS 1, 2, 3, 4 कम्प्लीट करायचं. ठीक आहे. आणि सोबतच पहिल्या दिवसापासून जे इंटरव्ह्यूचे मी तुम्हाला 7 क्वालिटी सांगितले ते सुद्धा व्यवस्थित स्वतःमध्ये बदल घडवायचा किंवा त्याच्यानुसार स्वतःला चेक करत राहायचं की हे क्वालिटीज कशा पद्धतीने आपण यामध्ये इम्प्लिमेंट करू शकतो हे सुद्धा तुम्ही स्वतःमध्ये करत राहायचं.